हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे फायनान्स मॅनेजमेंटचा थर्ड टॉपिक स्टार्ट करत आहे, फायनान्शियल अँड मॅनेजमेंट अकाउंटिंग अँड रिपोर्टिंग. ठीक आहे. याच्या आधी आपण 2 व्हिडिओज बनवलेले आहे फायनान्स मॅनेजमेंटचे, ज्याच्यामध्ये आपण 50-50 MCQ सॉल्व्ह केलेले आहे. ज्यांनी आतापर्यंत ते व्हिडिओज नाही बघितले ते पण व्हिडिओज बघून घ्या, मीन्स तुमची चांगल्याने प्रॅक्टिस होऊन जाईल. एक व्हिडिओ मिनिमम 2 ते 3 वेळा बघा, कारण की एकामध्येच आपलं माइंड सेट होणार नाही आहे. त्याच्यामुळे एक व्हिडिओ मिनिमम 2 ते 3दा बघा. जे आपण महाट्रान्सको LDCची जे सिरीज स्टार्ट केली आहे ते पण आपण कंटिन्यू चालू ठेवत आहे, ज्याच्यामध्ये आपण डिटेल्समध्ये पूर्ण क्वेश्चन्स, MCQ प्लस की पॉईंट असाइनमेंट्स हे आपण सॉल्व्ह करत आहे. ते पण व्हिडिओज तुम्ही बघा. आणि याच्यानंतर आपण टॅक्सेस, डायरेक्ट टॅक्सेस, इनडायरेक्ट टॅक्सेस, कॉस्ट मॅनेजमेंट अकाउंटिंग, ॲडव्हान्स अकाउंटिंग याचे पण क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह करतो आहे. ठीक आहे. तर ज्यांनी पण चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, मीन्स नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळणार. आणि व्हिडिओला एक लाईक पण करून द्या, मीन्स मला पण मोटिवेशन्स मिळणार की तुमच्यासाठी मी व्हिडिओज बनवू शकणार. जर तुमचा सपोर्ट आहे तेव्हाच मी व्हिडिओ बनवू शकणार, अदरवाईज नाही. तर चला स्टार्ट करूया फायनान्स मॅनेजमेंटचा फायनान्शियल अँड मॅनेजमेंट अकाउंटिंग रिपोर्टिंगचा फर्स्ट क्वेश्चन, जे आपल्याला 50 MCQ सॉल्व्ह करायचे. तर बघा, फर्स्ट MCQ आहे आपल्याजवळ. फर्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज द प्रायमरी गोल ऑफ फायनान्शियल अकाउंटिंग इन एंटरप्राइजेस. ठीक आहे. एखाद्या संस्थेमध्ये आर्थिक लेखकांचा मुख्य उद्देश काय असतो? तर बघा, ऑप्शन आहे टू मॅनेज एम्प्लॉई, सेकंड टू अट्रॅक्ट कस्टमर, थर्ड टू रेकॉर्ड अँड रिपोर्ट फायनान्शियल ट्रान्झॅक्शन, अँड फोर्थ टू ट्रेन स्टाफ. तो करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, टू रेकॉर्ड अँड रिपोर्ट फायनान्शियल ट्रान्झॅक्शन, आर्थिक व्यवहारांची नोंद घेणे आणि अहवाल तयार करणे. नेक्स्ट, सेकंड, विच ऑफ द फॉलोइंग बेस्ट डिस्क्राइब फायनान्शियल रिपोर्टिंग. खालीलपैकी कोणते विधान आर्थिक अहवालांचे योग्य वर्णन करते? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, रेकॉर्ड कस्टमर फीडबॅक, सेकंड, अ समरी ऑफ बिझनेस ॲक्टिव्हिटी अँड परफॉर्मन्स अँड कॅश फ्लो, थर्ड, लिस्ट ऑफ प्रोडक्ट अँड सर्व्हिसेस, अँड फोर्थ, एम्प्लॉई सॅटिस्फॅक्शन सर्वे. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, अ समरी ऑफ बिझनेस ॲक्टिव्हिटी, परफॉर्मन्स अँड कॅश फ्लो, व्यवसायाच्या क्रियाकलापांचे, कामगिरीचे व रोख वहनाचे सारांश. नेक्स्ट, थर्ड, व्हॉट इज वन ऑफ द मेन पर्पज ऑफ मॅनेजमेंट अकाउंटिंग. व्यवस्थापन लेखकाचा एक मुख्य उद्देश कोणता आहे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, ऑडिटिंग एक्सटर्नल रिपोर्ट, सेकंड, असिस्टिंग इंटरनल डिसिजन मेकिंग, थर्ड, प्रिपेरिंग टॅक्स रिटर्न, अँड फोर्थ, ॲडव्हर्टायझिंग प्रोडक्ट. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, असिस्टिंग इंटरनल डिसिजन मेकिंग, आंतरिक निर्णय घेण्यास मदत करणे. नेक्स्ट, फोर्थ, फायनान्शियल रिपोर्ट हेल्प्स इन, आर्थिक अहवाल मदत करतात. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, क्रिएटिंग मार्केटिंग कंटेंट, सेकंड, अट्रॅक्टिंग कॅपिटल अँड इन्व्हेस्टमेंट, थर्ड, रिक्रुटिंग HR, अँड फोर्थ, बिल्डिंग वेबसाईट. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, अट्रॅक्टिंग कॅपिटल अँड इन्व्हेस्टमेंट, भांडवल व गुंतवणूक आकर्षित करण्यात. Next, fifth, which principle ensure that accounting data is accurate and consistent. कोणता तत्व लेखांकन डेटा अचूक व सुसंगत ठेवण्याची खात्री करते? तर बघा, ऑप्शन आहे मटेरियलिटी, कन्सिस्टन्सी, रिलेव्हन्स, प्रुडन्स. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, कन्सिस्टन्सी, मीन्स सुसंगता. नेक्स्ट, सिक्स्थ, सोशल रिपोर्टिंग ऑफ एन एंटरप्राइज primarily includes. संस्थेचा सामाजिक अहवाल प्रामुख्याने यांचा समावेश करतो. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट, सेकंड, एम्प्लॉई वेलफेअर, एन्व्हायरमेंटल स्टॅबिलिटी, रिस्पॉन्सिबिलिटी अँड कम्युनिटी ॲक्टिव्ह, थर्ड आहे कॅश रिसिप्ट ओनली, अँड फोर्थ, सप्लायर ट्रान्झॅक्शन. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, एम्प्लॉई वेलफेअर, एन्व्हायरमेंटल रिस्पॉन्सिबिलिटी अँड कम्युनिटी ॲक्टिव्हिटीज, मीन्स कर्मचारी कल्याण, पर्यावरणीय जबाबदारी व समाजसेवा क्रियाकलाप. नेक्स्ट, सेवंथ, विच ऑफ द फॉलोइंग रिपोर्ट इज यूज्ड फॉर इंटरनल मॅनेजरियल डिसिजन. खालीलपैकी कोणता अहवाल अंतर्गत व्यवस्थापकीय निर्णयांसाठी वापरला जातो? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, बॅलन्स शीट, सेकंड, प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट, थर्ड, मॅनेजमेंट रिपोर्ट, अँड फोर्थ, कॅश फ्लो स्टेटमेंट. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, मॅनेजमेंट रिपोर्ट, व्यवस्थापन अहवाल. नेक्स्ट, 8, विच ऑफ दिस रिफ्लेक्ट द एंटरप्राइज लिक्विडिटी अँड कॅश मुवमेंट.
खालीलपैकी कोणता अहवाल संस्थेची तरलता व रोख वर्णन दर्शवतो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट कॅश फ्लो स्टेटमेंट, सेकंड बजेट प्लान, थर्ड सोशल रिस्पॉन्सिबिलिटी रिपोर्ट अँड फोर्थ कॅपिटल एक्सपेंडिचर रिपोर्ट. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट कॅश फ्लो स्टेटमेंट, रोख प्रवाह अहवाल. नेक्स्ट 9th, which component of financial statement show the financial position at given date? आर्थिक अहवालीत कोणता घटक विशिष्ट तारखेला आर्थिक स्थिती दर्शवतो? तर बघा इन्कम स्टेटमेंट, बॅलन्स शीट, कॅश फ्लो स्टेटमेंट अँड नोट्स टू अकाउंट. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड बॅलन्स शीट, ताळेबंद. नेक्स्ट 10th, the preparation of internal report is most relevant to which type of accounting? अंतर्गत अहवालांची तयारी कोणत्या प्रकारच्या लेखांकनाशी संबंधित आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट टॅक्स अकाउंटिंग, सेकंड मॅनेजमेंट अकाउंटिंग, थर्ड फायनान्शियल अकाउंटिंग अँड फोर्थ पब्लिक अकाउंटिंग. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड मॅनेजमेंट अकाउंटिंग, व्यवस्थापन लेखांकन. नेक्स्ट 11th, which of the following is not a feature of financial accounting? खालीलपैकी कोणते आर्थिक लेखांकनाचे वैशिष्ट्य नाही? तर बघा फर्स्ट ऑप्शन आहे हिस्टोरिकल इन नेचर, सेकंड मॅन्डेटरी फॉर ऑल कंपनीज, थर्ड कॉन्फिडंट रिपोर्ट फॉर मॅनेजर्स ओनली अँड फोर्थ गव्हर्नमेंट बाय द अकाउंटिंग स्टँडर्ड. तर जर फीचर्स नाही म्हटला तर तो आहे थर्ड कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट फॉर मॅनेजर, फक्त व्यवस्थापकांसाठी गोपनीय अहवाल. तर फीचर्स जर पाहिले हिस्टोरिकल इन नेचर, mandatory for all companies and governed by accounting standards हे येतात. नेक्स्ट 12th, which of the following is a characteristics of management accounting? खालीलपैकी कोणते व्यवस्थापन लेखांकनाचे वैशिष्ट्य आहे? बघा ऑप्शन आहे फर्स्ट एक्सटर्नल युजर फोकस, सेकंड स्टॅट्युटरी इन नेचर, थर्ड फ्युचर ओरिएंटेड अँड फोर्थ बेस्ड ओनली ऑन मॉनिटरी डेटा. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड फ्युचर ओरिएंटेड, भविष्यातील निर्णयावर लक्ष केंद्रित. नेक्स्ट 13, द इन्कम स्टेटमेंट प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन अबाउट. उत्पन्न पत्र खालील गोष्टीबाबत माहिती देते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट एंटरप्राइज असेट, सेकंड प्रॉफिट और लॉस ड्यूरिंग पिरियड, थर्ड आउटस्टँडिंग लायबिलिटी अँड फोर्थ स्टॉक मार्केट परफॉर्मन्स. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड प्रॉफिट और लॉस ड्यूरिंग अ पिरियड, काळातील नफा किंवा तोटा. नेक्स्ट 14, इंटरनल मॅनेजमेंट रिपोर्ट आर प्रायमरी यूज्ड फॉर. अंतर्गत व्यवस्थापन अहवाल मुख्यतः कशासाठी वापरले जातात? बघा ऑप्शन आहे गव्हर्नमेंट ऑडिट, सेकंड शेअर होल्डर मीटिंग, थर्ड स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग अँड ऑपरेशनल कंट्रोल आणि फोर्थ लीगल कंप्लायन्स. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग अँड ऑपरेशनल कंट्रोल, धोरणात्मक योजना आणि कार्य संचालन. नेक्स्ट 15, फायनान्शियल रिपोर्ट्स ऑफ कंपनी मस्ट कंप्लाय विथ. एखाद्या कंपनीचे आर्थिक अहवाल कोणाशी सुसंगत असणे आवश्यक आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट मॅनेजमेंट ओपिनियन्स, सेकंड टॅक्स कन्सल्टंट प्रेफरन्स, थर्ड अकाउंटिंग स्टँडर्ड अँड लीगल फ्रेमवर्क अँड फोर्थ कस्टमर एक्सपेक्टेशन्स. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड अकाउंटिंग स्टँडर्ड अँड लीगल फ्रेमवर्क, लेखांकन मानके व कायदेशीर चौकट. नेक्स्ट 16, मॅनेजमेंट अकाउंटिंग डिफर्स फ्रॉम फायनान्शियल अकाउंटिंग बिकॉज. व्यवस्थापन लेखांकन हे आर्थिक लेखांकनापेक्षा वेगळे आहे कारण. आन्सर बघा ऑप्शन आहे इट लेस ॲक्युरेट, सेकंड इट सर्व इंटरनल युजर अँड इज नॉट रेग्युलेटेड, थर्ड इट डज नॉट इन्व्हॉल्व न्यूमरिकल डेटा अँड फोर्थ इट इज पब्लिश ॲन्युअली. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड इट सर्व इंटरनल युजर्स अँड इज नॉट रेग्युलेटेड. हे अंतर्गत वापरकर्त्यासाठी असते व नियंत्रित नसते. नेक्स्ट 17, कॅश फ्लो स्टेटमेंट क्लासिफाय कॅश फ्लो इनटू. रोख प्रवाह पत्रके रोख वहनाचे वर्गीकरण कशात करतात? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ऑपरेशनल, इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्सिंग ॲक्टिव्हिटी, सेकंड आहे इन्कम अँड एक्सपेन्सेस, थर्ड फिक्स्ड अँड व्हेरिएबल कॅश अँड फोर्थ रेव्हेन्यू कॅपिटल. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट ऑपरेशनल अँड इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्सिंग ॲक्टिव्हिटी, कार्यान्वित, गुंतवणूक व आणि वित्तीय क्रियाकलाप. नेक्स्ट 18, विच ऑफ द फॉलोइंग इज अन ऑब्जेक्टिव्ह ऑफ फायनान्शियल रिपोर्टिंग. खालीलपैकी कोणता आर्थिक अहवालाचा उद्देश आहे? तर बघा फर्स्ट आहे
entertain stockholder. Second, predict future employee behavior. Third, provide transparency about financial performance. And fourth आहे plan marketing strategies. The correct answer आहे third, provide transparency about financial performance. आर्थिक कामगिरीबद्दल पारदर्शकता प्रदान करणे. Next, 19. Which of the following is not included in financial statement? खालील पैकी कोणता घटक आर्थिक अहवालात समाविष्ट नाही? तर बघा ऑप्शन आहे बॅलन्स शीट असते, इन्कम स्टेटमेंट पण असते, एम्प्लॉई फीडबॅक रिपोर्ट नसते, कॅश फ्लो स्टेटमेंट असते. तर करेक्ट आन्सर काय आहे इथे? एम्प्लॉई फीडबॅक रिपोर्ट, कर्मचारी अभिप्राय अहवाल इज नॉट अ फायनान्शियल स्टेटमेंट. ताळेबंद, उत्पन्नपत्र आणि रोख प्रवाहपत्र हे असते. ओके. नेक्स्ट 20. व्हॉट डज द बॅलन्स शीट प्रायमरी शो? ताळेबंद प्रामुख्याने काय दर्शवतो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, इयरली सेल्स ग्रोथ. सेकंड, फायनान्शियल पोझिशन ऑन अ स्पेसिफिक डेट. थर्ड, डिटेल ऑफ कॉम्पिटिटर्स. अँड फोर्थ, कस्टमर सॅटिस्फॅक्शन मेट्रिक्स. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, फायनान्शियल पोझिशन ऑन स्पेसिफिक डेट, एखाद्या विशिष्ट तारखेला आर्थिक स्थिती. नेक्स्ट 21. Which one of the following statement is true regarding financial accounting? खालील पैकी कोणते विधान आर्थिक लेखांकनाबाबत बरोबर आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, इट फोकस ऑन क्वालिटेटिव्ह एस्पेक्ट ऑफ बिझनेस. सेकंड, इट इज मेनली यूज फॉर डिसिजन मेकिंग बाय इंटरनल मॅनेजर. थर्ड, इट डील्स विथ पास्ट फायनान्शियल परफॉर्मन्स. अँड फोर्थ, इट इज फ्लेक्झिबल इन प्रेझेंटेशन फॉर्मॅट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, इट डील्स विथ पास्ट फायनान्शियल परफॉर्मन्स. हे भूतकाळातील आर्थिक कामगिरीशी संबंधित असते. नेक्स्ट 22. व्हॉट इज द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ मॅनेजमेंट अकाउंटिंग? व्यवस्थापन लेखांकनाचा मुख्य उद्देश कोणता आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, रेकॉर्ड हिस्टोरिकल ट्रान्झॅक्शन. सेकंड, सॅटिस्फाय स्टॅच्युटरी रिक्वायरमेंट. थर्ड, असिस्ट इन प्लॅनिंग, कंट्रोलिंग अँड डिसिजन मेकिंग. अँड फोर्थ, प्रेझेंट फायनान्शियल स्टेटमेंट टू स्टेक होल्डर. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, असिस्ट इन प्लॅनिंग, कंट्रोलिंग अँड डिसिजन मेकिंग. योजना आखण्यात, नियंत्रण ठेवण्यात आणि निर्णय घेण्यात मदत करते. नेक्स्ट 23. द कॅश फ्लो स्टेटमेंट हेल्प द बिझनेस इन. रोख प्रवाह पत्रक व्यवसायाला कशात मदत करते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, आयडेंटिफाईंग प्रॉफिट फ्रॉम ऑपरेशन. सेकंड, ट्रॅकिंग लिक्विडिटी पोझिशन. थर्ड, डिटर्माइनिंग सेल्स टार्गेट. अँड फोर्थ, प्रेडिक्टिंग एम्प्लॉई प्रोडक्टिव्हिटी. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, ट्रॅकिंग लिक्विडिटी पोझिशन, रोख स्थितीचा मागोवा घेण्यात. नेक्स्ट 24. विच ऑफ द फॉलोइंग इज अ पार्ट ऑफ मॅनेजमेंट रिपोर्टिंग? खालील पैकी कोणता व्यवस्थापन अहवालाचा भाग आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, क्वार्टरली फायनान्शियल स्टेटमेंट. सेकंड, इंटरनल कॉस्ट अनालिसिस रिपोर्ट. थर्ड, अॅन्युअल रिटर्न टू रजिस्टर. अँड फोर्थ, ऑडिटर रिपोर्ट. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, इंटरनल कॉस्ट अनालिसिस रिपोर्ट, अंतर्गत खर्च विश्लेषण अहवाल. नेक्स्ट 25. फायनान्शियल अकाउंटिंग इज युजफुल फॉर. आर्थिक लेखांकन कोणासाठी उपयुक्त आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, इंटरनल प्रोडक्शन टीम. सेकंड, गव्हर्नमेंट रेग्युलेटर, शेअर होल्डर क्रेडिटर. थर्ड, मार्केटिंग डिपार्टमेंट. अँड फोर्थ, HR मॅनेजर. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, गव्हर्नमेंट रेग्युलेटर, शेअर होल्डर, क्रेडिटर, सरकारी नियंत्रक, शेअर होल्डर्स आणि कर्जदाते. नेक्स्ट, ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मीन्स नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओ मिळतील. आणि चॅनलला, व्हिडिओला एक लाईक पण करून द्या. मीन्स मला पण मोटिवेशन मिळणार, कारण की तुमच्या सपोर्ट शिवाय मी व्हिडिओज बनवू शकणार नाही. म्हणून व्हिडिओला एक लाईक. तर बघा 26 क्वेश्चन आहे, विच ऑफ दिस इज अ लिमिटेशन ऑफ फायनान्शियल अकाउंटिंग? यापैकी कोणती आर्थिक लेखांकनाची मर्यादा आहे? तर बघा ऑप्शन आहे फोकस ऑन इंटरनल कंट्रोल. सेकंड, ओनली रेकॉर्ड नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. थर्ड, इग्नोर फ्युचर फोरकास्ट. अँड फोर्थ, हेल्प इन डिसिजन मेकिंग. करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, इग्नोर फ्युचर फोरकास्ट, भविष्यातील अंदाजाकडे दुर्लक्ष करते. ओके. नेक्स्ट 27. द पर्पज ऑफ प्रिपेरिंग फायनान्शियल स्टेटमेंट इज टू. आर्थिक अहवाल तयार करण्यामागचा उद्देश कोणता आहे? तर बघा ऑप्शन आहे शो एम्प्लॉई सॅलरी. सेकंड, अट्रॅक्ट कॅपिटल अँड सॅटिस्फाय एक्सटर्नल शेअर होल्डर.
थर्ड रेकॉर्ड परचेस ऑर्डर अँड फोर्थ प्रेडिक्ट स्टॉक प्राइसेस. द करेक्ट आन्सर आहे सेकंड. अट्रॅक्ट कॅपिटल अँड सॅटिस्फाय एक्सटर्नल शेअर होल्डर. भांडवल आकर्षित करणे व बाह्य हितधारकांचे समाधान करणे. नेक्स्ट 28. मॅनेजमेंट अकाउंटिंग डज नॉट इन्क्लूड्स. व्यवस्थापन लेखांकन खालीलपैकी काय समाविष्ट नाही. तर बघा ऑप्शन आहे बजेटरी कंट्रोल, सेकंड कॉस्ट एनालिसिस, थर्ड फायनान्शियल ऑडिट अँड फोर्थ परफॉर्मन्स अप्रेझल रिपोर्ट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड फायनान्शियल ऑडिट. आर्थिक लेखा परीक्षण नसते, बजेटरी कंट्रोल असते, कॉस्ट एनालिसिस असते आणि परफॉर्मन्स अप्रेझल रिपोर्ट पण असते, पण फायनान्शियल ऑडिट नसते, तो वेगळा पार्ट आहे. नेक्स्ट 29. द फायनान्शियल स्टेटमेंट शोज द कंपनी रेव्हेन्यू अँड एक्सपेन्सेस इज कॉल्ड. कंपनीची उत्पत्ती व खर्च दर्शवणारा आर्थिक अहवाल कोणता आहे. तर बघा ऑप्शन आहे बॅलन्स शीट, कॅश फ्लो स्टेटमेंट, इन्कम स्टेटमेंट, नोट्स टू अकाउंट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड इन्कम स्टेटमेंट, उत्पन्न पत्रक. नेक्स्ट 30. विच रिपोर्ट बेस्ट इंडिकेट शॉर्ट टर्म फायनान्शियल हेल्थ. अल्पकालीन आर्थिक स्थिती सर्वाधिक दर्शवणारा अहवाल कोणता आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट अॅन्युअल रिपोर्ट, सेकंड कॅश फ्लो स्टेटमेंट, थर्ड बॅलन्स शीट अँड फोर्थ ट्रायल बॅलन्स. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड कॅश फ्लो स्टेटमेंट, रोख प्रवाह पत्रक. नेक्स्ट 31. व्हॉट इज द प्रायमरी पर्पज ऑफ बॅलन्स शीट. ताळेबंद तयार करण्याचा प्राथमिक उद्देश काय आहे. तर बघा ऑप्शन आहे टू रिपोर्ट प्रॉफिट अर्न ड्युरिंग द इयर, सेकंड टू शो फायनान्शियल पोझिशन ऑन स्पेसिफिक डेट, थर्ड टू एनालाइज एम्प्लॉई परफॉर्मन्स अँड फोर्थ टू डिटरमाइन टॅक्स लायबिलिटी. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड टू शो द फायनान्शियल पोझिशन ऑन अ स्पेसिफिक डेट. विशिष्ट तारखेला आर्थिक स्थिती दाखवणे. नेक्स्ट 32. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट इन्क्लुडेड इन फायनान्शियल स्टेटमेंट. पुन्हा तेच आहे खालीलपैकी कोणता आर्थिक पत्रांमध्ये समाविष्ट नसतो. तर बघा इन्कम स्टेटमेंट असते, ट्रायल बॅलन्स नसते, बॅलन्स शीट पण असते आणि कॅश फ्लो. तर आन्सर आहे इथे सेकंड ट्रायल बॅलन्स. नेक्स्ट 33. व्हॉट डज ॲकरल बेसिस ऑफ अकाउंटिंग मीन्स. लेखांकनातील आकर्षण पद्धती म्हणजे काय. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट revenue and expenses are recorded when cash is received or paid, second only profit are recorded, third revenue and expenses are recorded when they are earned or incurred regardless of cash, and fourth transaction are ignored unless audited. The correct answer is third revenue and expenses are recorded when they are earned or incurred regardless of cash. means महसूल खर्च रोखाशी संबंधित नसतानाही मिळाल्यावर झाल्यावर नोंदले जातात. ओके. नेक्स्ट 34. व्हॉट इज द मेन फीचर ऑफ मॅनेजमेंट अकाउंटिंग. व्यवस्थापन लेखांकनामध्ये मुख्य वैशिष्ट्य काय आहे. तर बघा ऑप्शन आहे हिस्टोरिकल इन नेचर, सेकंड लीगली बाइंडिंग रिपोर्ट, थर्ड फ्युचर ओरिएंटेड अँड फ्लेक्झिबल अँड फोर्थ प्रिपेअर फॉर पब्लिक डिस्क्लोजर. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड फ्युचर ओरिएंटेड अँड फ्लेक्झिबल, भविष्यातील दृष्टिकोन असलेले व लवचिक. नेक्स्ट 35. विच फायनान्शियल रिपोर्ट शो अ कंपनी प्रॉफिटेबिलिटी. कंपनीचा नफा दाखवणारा आर्थिक अहवाल कोणता आहे. तर बघा इथे ऑप्शन आहे फर्स्ट कॅश फ्लो स्टेटमेंट, सेकंड बॅलन्स शीट, थर्ड इन्कम स्टेटमेंट अँड फोर्थ नोट्स टू अकाउंट. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड इन्कम स्टेटमेंट, उत्पन्न पत्र. नेक्स्ट 36. विच वन ऑफ द फॉलोइंग इज अ की प्रिन्सिपल ऑफ फायनान्शियल अकाउंटिंग. खालीलपैकी कोणता आर्थिक लेखांकनाचा प्रमुख तत्व आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट फ्लेक्झिबिलिटी इन रिपोर्टिंग, सेकंड कॉन्फिडेन्शियलिटी टू स्टेक होल्डर, थर्ड कन्सिस्टन्सी इन रेकॉर्डिंग अँड फोर्थ फ्युचर प्रोटेक्शन. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड कन्सिस्टन्सी इन रेकॉर्डिंग, नोंदीत सुसंगता. नेक्स्ट 37. द कंपोनंट्स ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट दॅट रिपोर्टेड ऑन इक्विटी इज. ज्यामुळे कंपनीचे भाग भांडवल इक्विटी प्रदर्शित होते तो घटक कोणता आहे. तर बघा ऑप्शन आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट, कॅश फ्लो स्टेटमेंट अँड इन्कम समरी. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड बॅलन्स शीट, ताळेबंद. नेक्स्ट 38. विच ऑफ द फॉलोइंग इज अ पार्ट ऑफ सोशल इंटरनल रिपोर्टिंग. खालीलपैकी कोणता सामाजिक अंतर्गत अहवालाचा भाग आहे. तर बघा ऑप्शन आहे ऑडिटर रिपोर्ट,
CSR रिपोर्ट, कॅश फ्लो रिपोर्ट अँड इन्कम टॅक्स रिपोर्ट. तर आन्सर आहे CSR, कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व अहवाल. नेक्स्ट 39. अ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फायनान्शियल अकाउंटिंग इज दॅट. आर्थिक लेखांकनाचे वैशिष्ट्य म्हणजे काय? तर बघा, बेस्ड ऑन एस्टिमेट, सेकंड फॉरवर्ड लुकिंग, थर्ड गव्हर्नमेंट स्टँडर्ड अँड मींट ओनली फॉर मॅनेजर. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, गव्हर्न बाय स्टँडर्ड, मानकाद्वारे नियंत्रित. नेक्स्ट 40. विच टूल इज मोस्टली यूज फॉर इंटरनल बिझनेस डिसिजन. अंतर्गत व्यावसायिक निर्णयासाठी प्रामुख्याने कोणते साधन वापरले जाते? तर बघा, ऑप्शन आहे फायनान्शियल स्टेटमेंट, सेकंड ट्रायल बॅलन्स, थर्ड मॅनेजमेंट अकाउंटिंग रिपोर्ट अँड फोर्थ ऑडिट रिपोर्ट. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, मॅनेजमेंट अकाउंटिंग रिपोर्ट, व्यवस्थापन लेखांकन अहवाल. नेक्स्ट 41. मॅनेजमेंट अकाउंटिंग इज प्रायमरी मीन्ड फॉर. व्यवस्थापन लेखांकन मुख्यतः कोणासाठी असते? तर बघा, ऑप्शन आहे गव्हर्नमेंट ऑथॉरिटीज, सेकंड पब्लिक इन्व्हेस्टर, थर्ड इंटरनल मॅनेजमेंट अँड फोर्थ टॅक्स डिपार्टमेंट. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, इंटरनल मॅनेजमेंट, अंतर्गत व्यवस्थापन. नेक्स्ट 42. द फायनान्शियल स्टेटमेंट दॅट हेल्प एक्सेस लिक्विडिटी इज. तरलता मीन्स लिक्विडिटी मोजण्यासाठी उपयोगी आर्थिक पत्रक कोणते आहे? तर बघा, ऑप्शन आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट, इन्कम स्टेटमेंट, कॅश फ्लो स्टेटमेंट. तर करेक्ट आन्सर आहे इथे कॅश फ्लो स्टेटमेंट, रोख प्रवाह पत्रक. नेक्स्ट 43. फायनान्शियल रिपोर्टिंग प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन दॅट इज युजफुल टू. आर्थिक अहवाल कोणासाठी उपयुक्त माहिती प्रदान करतो? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट ओनली एम्प्लॉईज, सेकंड ओनली गव्हर्नमेंट, थर्ड मल्टिपल स्टेक होल्डर अँड फोर्थ ओनली क्रेडिटर. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, मल्टिपल स्टेक होल्डर, अनेक हितधारक. नेक्स्ट 44. द की पर्पज ऑफ इंटरनल रिपोर्ट इज टू. अंतर्गत अहवालाचा मुख्य उद्देश काय आहे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट फाइल विथ रजिस्टर ऑफ कंपनी, सेकंड सपोर्ट मॅनेजमेंट इन डिसिजन मेकिंग, थर्ड कंप्लाय विथ लीगल रिक्वायरमेंट अँड फोर्थ प्रोव्हाइड डेटा टू स्टेक होल्डर. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, सपोर्ट मॅनेजमेंट इन डिसिजन मेकिंग, निर्णय घेण्यासाठी व्यवस्थापनाला सहाय्य करणे. नेक्स्ट 45. विच रिपोर्ट हेल्प इन कॉस्ट कंट्रोल अँड इफिशियन्सी इम्प्रूव्हमेंट. खर्च नियंत्रण आणि कार्यक्षमतेत सुधारणा करण्यास कोणता अहवाल मदत करतो? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट ऑडिट रिपोर्ट, सेकंड बॅलन्स शीट, थर्ड मॅनेजमेंट अकाउंटिंग रिपोर्ट अँड टॅक्स रिटर्न. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, मॅनेजमेंट अकाउंटिंग रिपोर्ट, व्यवस्थापन लेखांकन अहवाल. नेक्स्ट 46. फायनान्शियल अकाउंटिंग इज मेनली फोकस ऑन. आर्थिक लेखांकन मुख्यतः कोणावर केंद्रित असते? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट फ्युचर प्रोजेक्शन, सेकंड पास्ट ट्रान्झॅक्शन, थर्ड एम्प्लॉई परफॉर्मन्स अँड फोर्थ प्रोडक्शन अनालिसिस. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, पास्ट ट्रान्झॅक्शन, भूतकाळातील व्यवहार. नेक्स्ट 47. फायनान्शियल स्टेटमेंट आर प्रिपेअर्ड बेस्ड ऑन. आर्थिक पत्रके कोणत्या आधारावर तयार केली जातात? तर बघा, ऑप्शन आहे मॅनेजरियल एक्सपेक्टेशन, पर्सनल एक्झम्पशन, अकाउंटिंग स्टँडर्ड अँड डिपार्टमेंटल. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, अकाउंटिंग स्टँडर्ड, लेखांकन मानके. नेक्स्ट 48. सोशल रिपोर्टिंग रिफ्लेक्ट्स. सामाजिक अहवाल काय दर्शवतो? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट कॅश फ्लो फ्रॉम ऑपरेशन, सेकंड कंपनी प्रॉफिटेबिलिटी, थर्ड सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ॲक्शन ऑफ कंपनी अँड रेव्हेन्यू प्रोजेक्शन. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ॲक्शन ऑफ कंपनी, कंपनीचे सामाजिक उत्तरदायित्व कृती. नेक्स्ट 49. वन ऑफ द कोर प्रिन्सिपल ऑफ फायनान्शियल रिपोर्टिंग इज. आर्थिक अहवालाचे एक मूलभूत तत्व म्हणजे काय? तर बघा, ॲम्बिगिटी, कंपॅरेटिबिलिटी, रँडमनेस अँड सब्जेक्टिव्हिटी. तर करेक्ट आन्सर आहे इथे कंपॅरेटिबिलिटी मीन्स तुलनात्मकता. नेक्स्ट 50. विच डॉक्युमेंट इज यूज बाय एक्सटर्नल पार्टीज टू इव्हॅल्युएट अ कंपनी फायनान्शियल हेल्थ. बाह्य पक्ष कंपनीची आर्थिक स्थिती मोजण्यासाठी कोणता दस्तऐवज वापरतात? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट इंटरनल मेमो, सेकंड मॅनेजमेंट रिपोर्ट, थर्ड फायनान्शियल स्टेटमेंट अँड फोर्थ परचेस ऑर्डर. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, फायनान्शियल स्टेटमेंट, आर्थिक पत्रके.
नेक्स्ट जो व्हिडिओ राहणार आहे तो आहे फोर्थ मॅनेजमेंट ऑफ बिझनेस प्रॉफिटेबिलिटी. याचे सुद्धा आपण 50 MCQ सॉल्व्ह करणार आहे. ठीक आहे, 3 व्हिडिओज आपले कव्हर झाले. असेच आपल्याला फायनान्शियल मॅनेजमेंट में मिनिमम 22 to 25 व्हिडिओज कव्हर करायचे आहे. रोज तुम्हाला मी व्हिडिओज प्रोव्हाइड करणार आहे. तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मीन्स नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळणार. कारण महाट्रान्सको LDC सिडको LDCचे याचे आपण मॉक पेपर सुद्धा सॉल्व्ह करणार आहे आणि इम्पॉर्टंट एक्सपेक्टेड पे आणि PNB SO तर आपली क्रेडिट ऑफिसरची सिरीज कंटिन्यू चालूच आहे. आणि एक नवीन सिरीज आपण स्टार्ट करणार आहे RRB ALP ची. लवकरात लवकर आपण ते स्टार्ट करणार आहे कारण की याचा पण सिलेबस खूप मोठा आहे. तर ही पण सिरीज आपण लवकरात लवकर चालू करू. तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.